ओम श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊलीचे असेच प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। मित्रांनो, स्वामी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहेत, ज्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दिवसाची प्रसन्न सुरुवात केली पाहिजे। पण त्याआधी नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा। मित्रांनो, त्या 4 गोष्टी जाणून घेऊ आणि मग आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊ। नक्कीच तुम्ही मन लावून हा व्हिडिओ संपूर्ण ऐका। स्वामींनी आपल्याला वैचारिक 4 रत्न दिली आहेत। विचारांचे अहंकार घालणे केव्हाही चांगलेच, आणि ते चोरीला गेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले, आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले। या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया। पहिले रत्न आहे माफी। तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका। उत्तर लक्षात त्यांना माफ करा। दुसरे रत्न असे की विसरून जाणे। आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख वाईट असतं। आता तिसरे रत्न म्हणजे विश्वास आहे। नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात, आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे, आणि एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे। आता चौथे रत्न आहे वैराग्य। नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा। प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, आणि तर क्षणभंगूर आहे। मग यातून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू नका। नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्ही या 4 गोष्टींचं पालन करणार आहात ना? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि या 4 गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा केली नाही तरी चालेल, पण स्वामी तरीही तुमच्या पाठीशी उभे राहतील, कारण स्वामींना असे चांगले व्यक्ती आवडतात जे स्वामींचं ऐकतात आणि स्वामींच्या वचनांचं पालन करतात। आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो। काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात, आणि काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात। काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत नक्कीच ठरत असतात। एवढं लक्षात घ्या, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो। कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। एवढंच लक्षात घ्या। स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही, त्यासाठी जिद्द आणि दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम नक्कीच तुम्हाला करावे लागतील, आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या संकटात तुम्हाला मदत करेल असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत। माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते, एवढं मात्र नक्कीच खरं आहे। एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे। एक लक्षात घ्या की लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो, एवढंच तुम्ही मनात धरून ठेवा। अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे। स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्यासोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता, आणि त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली होती, म्हणून त्याची साथ कधीच सोडू नका आणि त्या व्यक्तीलाही सोडू नका। कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल, म्हणून कोणाचा विश्वास कधी तोडू नका। आणि तुम्ही तोडला नाही तर नक्कीच स्वामी तुमचाही विश्वास तुटू देणार नाहीत। स्वामी म्हणतात, ओळख मोठ्या लोकांची नाही, कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी हवी, आणि कोणत्याही परिस्थितीत जे लोक साथ देतात ना, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात आणि ते तुमची साथ कधीच सोडत नाही। वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यामध्ये कधीही कमीपणा येत नाही, म्हणून माफी मागत चला आणि नाते जोडत चला।
माझी कमजोरी, माझं दुःख, माझा संयम, माझी परिस्थिती, माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहितीये. आणि माझा देव नक्कीच माझा न्याय करेल एवढंही मला माहितीये. प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार किती गडद असला तरी काही क्षणांनी पहाट ही होतेच. आणि मग फक्त आलेली पहाट जगायची कशी हे मात्र आपल्यावर आहे. आणि ती पहाट अगदी मनमोकळेपणाने आणि देवाच्या इच्छेने आपण नक्कीच जगली पाहिजे. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती असते. म्हणून माणूस हा वाईट निघत असतो. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं ना त्याला आयुष्य जगायचं जमलं बरं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, आपली इच्छा पूर्ण होणारच हा दृढ विश्वास नक्कीच तुम्ही ठेवा. आणि स्वामींवर निशंक तो सोपवा. कर्म तुम्ही करत राहा, फळे तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. ज्याच्यावर अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात, आणि जे लोक संस्कारी असतात ना ते कधी अहंकारी नसतात बरं. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही. आणि ज्याच्या व्यक्तीमध्ये संस्कार चांगले असतात त्याच्यामध्ये गर्व कधीच नसतो, आणि ज्याच्यामध्ये गर्व नसतो त्याच्यामध्ये सर्व आयुष्य अगदी साधेपणाने तो व्यक्ती जगत असतो. आणि ज्याच्याकडे गर्व असतो ना तो व्यक्तीकडे संस्कार अजिबात नसतात. हे मात्र तितकेच खरं आहे. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या. स्वामी राया, तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे मला माहिती आहे, आणि माझ्या संकटातून मला बाहेर काढा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाही. एवढे मात्र तितकेच खरे आहे. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. हे सगळे स्वामी पाहत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ नुसता नसतोच आणि तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. आणि ते आपल्याला सावरायला आलेले असतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवायला आलेले असतात. एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातली सर्व गोष्ट सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका आणि ती व्यक्ती जाणायला शिका. नक्कीच ती व्यक्ती तुम्ही ओळखली तर तुम्हाला ती व्यक्ती सुद्धा ओळखेल, आणि तुम्ही त्याचा स्वभाव ओळखून तुमच्या मनातली सर्व गुपित सांगत चला. असं कुणालाही काहीही सांगू नका आणि काहीही बोलू नका, कारण ती व्यक्ती पुढे चालून तुमचा नक्कीच फायदा घेईल आणि मग तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होईल. जेव्हा आयुष्य हसवेल ना तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नसते. एवढं खरं आहे. म्हणून दुसरे जर आपल्याला काही कान भरवत असतील तर त्यांचे अजिबात ऐकू नका. आपल्या मनाने सर्व कार्य करा. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगेच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. मग चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास हा एकांतात होतो. कडू गोड परिमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागलं असं समजायला हवं, आणि ते लागतं सुद्धा. जीवनात कुणी किती तुमचा तिरस्कार केला ना तरी चांगुलपणा तुमचा मात्र कधीच सोडू नका. कारण चुलीतली निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळे करायचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने नक्कीच त्याला साथ द्या आणि प्रेमाने त्याच्या जवळ राहा. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. भरभरून जगायला पैसे नाही, आयुष्य लागत असतं. एवढं मात्र तितकंच खरं आहे. आणि आयुष्य तुम्ही मनसोक्त मनाने जगत चला आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीत.
एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो, मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते. त्याला कारण आपण स्वतःच असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला नक्कीच हवा. त्यानंतर जीवन अगदी आनंदी होऊन जाईल आणि आनंदी जीवन जगण्याची मजा कुछ वेगळीच असते. आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना, तर आपल्यावर टीका करण्याच्या टीकेला काहीच महत्त्व नसते. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थीपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढे मात्र खरे आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात बरं. आणि ती माणसं आपली नक्कीच काळजी घेत असतात, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे, हे विसरू नका. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही याला नक्कीच साक्ष आहे. म्हणून देणारे व्हा, घेणारे कमी व्हा. बाहेर पडल्याशिवाय जग तुम्हाला अजिबात कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं तुमची जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख तुम्हाला मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडत नाही. म्हणून मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि नक्कीच तुमचं चांगलं होईल. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधीच विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी आहेत हे कधीच विसरू नका. आणि हे फक्त तुम्ही मनात लक्षात ठेवा आणि कधीच ते सोडू नका. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळे झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत उभे राहिले पाहिजेत. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगुर आहे आणि हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगलं कर्म केल्याने परमेश्वरही तुमच्या सोबत असेल, एवढं मात्र निश्चित आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही तुम्ही टाळू नये. आणि तुमच्या कर्मात देव बसेल तर नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो. म्हणून आपले कोण हे नक्कीच तुम्ही कळून घ्या. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं, एवढंच मात्र तुम्ही करायला हवं. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही बरं. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते, एवढेच खरे आहे आणि हीच नियती आहे. म्हणून कुणाच्यावर विश्वास ठेवू नका आणि कुणाच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून चालणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवाल तर नक्कीच तुमचा विश्वासघात होईल. म्हणून तुम्हाला एकटे उभे राहून तुमची प्रगती स्वतः तुम्हाला करायला लागेल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा नक्कीच होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहत असतो आणि त्याला चांगलाच माणूस भेटत पण असतो. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो. आणि मग तुमचा चेहरा आठवला की मग तुमचं नामस्मरण आम्हाला आपोआप येत असतं. आणि मग आम्ही तुमचं नामस्मरण केल्याने तुम्ही आमचे पूर्णपणे संकटे नाहीशी करत असतात. स्वामी तुम्ही परम दयाळू आहेत आणि तुमची ही कृपा आमच्यावर कायम असू द्या. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो आणि उत्कृष्ट कलाकारही ती भूमिका साकारत असतो. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड राहू द्या. एवढीच आमच्यावर तुम्ही कृपा करा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा
कामापुरताच वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. आणि नक्कीच तुम्ही असे करू नये, आणि करे तर मग तुमच्या कर्माचे फळ नक्कीच तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. स्वामी असंही सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे, आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून नक्कीच टाकेन, आणि मग त्यांचे संकटही मी नाहीशी करेल. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची लायकी म्हणतात, आणि श्रीमंत जमिनीवर बसला तर त्याचा ते मोठेपणा समजत असतात. म्हणून छोटं आणि मोठं हे असं कोणीच नसतं, सर्व समान असतात. आणि देवाच्या नजरेत तर सर्व समान असतात. देव हे पैशाने कोणी जिंकू शकत नाही, ते आपल्याला प्रेमळ भक्तीने आणि भावनेने जिंकावी लागतात. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय, आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे, म्हणून कधी खचून जाऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला भिण्याची गरज नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. वाईट प्रवृत्तीवर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास. जाळोनी द्वेष मत्सराची कात, मनोमनी वसुबी प्रेमाची आस. आणि नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, ही तुम्ही शाश्वती घेतली पाहिजे, आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतातच हे तुम्ही नक्कीच निश्चित आपल्या मनात ठाम धरून ठेवलं पाहिजे. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुसऱ्यांची भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता आणि त्यांचं मन असतं ना, त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही, आणि त्यांना सर्व काही मिळत असतं. देव संकट पण त्यांच्याच मार्गाला पाठवतो, पण त्यांना दिवस सुखाचे असे दाखवतो की त्यांना नंतर समजतं की स्वामींची लीला ही अपरंपार आहे. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. आणि मग ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य असं उधळून जातं की तुम्ही विचारू शकत नाही आणि विचार करू शकत नाही. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात बरं. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. म्हणून स्वतःचा विचार करण्याआधी नक्की दुसऱ्यांचा विचार करा. देव तुमचाही विचार सर्वात पहिले करेल एवढं मात्र निश्चित आहे. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन असं म्हणत असतात. म्हणून कधीही शांत राहा आणि देवाच्या दरबारात शांत राहा. देव सगळं काही तुम्हाला देईल. स्वामी सांगतात, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीही नसतं, आणि कोणी असणारही नाही. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं ना, त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं आहे ना, कष्टातून निर्माण केलं आहे ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची नक्की जाणीव असते, आणि तो व्यक्ती नक्कीच सर्वांना समान हक्क देत असतो आणि समान समजत असतो. तो कधीच कोणाला श्रीमंत किंवा गरीब समजत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही कष्टाने वर गेलेले असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी सर्व चांगल्याप्रमाणे कळतील, आणि तुम्ही सर्वांना समान समजाल. स्वामी सांगतात, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ आयुष्य जगत असतात. नक्कीच एवढं तुम्ही मनामध्ये ठाम ठेवा आणि लक्षात ठेवा, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे, आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं आहे. एवढंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते, त्याप्रमाणे स्वामींचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींना पूर्णपणे शरण जा. नक्की स्वामी तुमच्या मनोकामना मनापासून पूर्ण करतील. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगू देत नसते, आणि मग सांगून जर आली असती तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती त्यातून वाचण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून कर्म हे आपल्या अवतीभोवतीच असतात आणि ते आपल्यावर येत असतात.
फक्त आपण नक्की चांगले कर्म केले तर चांगलेच कर्म आपल्या वाट्याला येतील. एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो. एवढं मात्र निश्चित आहे, देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब मनसोक्तपणे लिहित असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार नक्कीच तुम्ही केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत ना, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे. खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळी करण्याची गरज तुम्हाला भासणारच नाही. हे निश्चित आहे आणि हे निश्चित समजा. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, माफी मागून लहान व्हावं पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये. आणि असंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवून राहिलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध तुमच्यासोबत ठेवत नाही. यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती नक्कीच होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. म्हणून कष्ट नक्कीच करा, सत्कर्म करा, भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही अजिबात करू नका आणि अजिबात त्या मोहात राहू नका. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ नक्कीच मिळत असतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपला होतो आणि हा अनुभव येतो. आणि नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त तुमची स्वामींवर पूर्ण मनापासून श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा. बस तुम्ही एवढंच करा, नक्की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात सोबत देतील. आणि इतका प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे आणि मनसोक्तपणाने देवाने आपल्याला दिले पाहिजे. असे सत्कर्म आपण नक्कीच केले पाहिजे. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून राहू नका. कारण कोणी किती पण आपलं असलं तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आणि आपलं आपल्यालाच करावं लागतं. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते बाळांनो, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून प्रत्येक माणसाची किंमत करा आणि कुणाला द्वेष करू नका. जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका. कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त नक्कीच कामाला येत असतं. म्हणून जातपात कधीच पाहू नये आणि त्याच्यावर विश्वासही ठेवू नये. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. आणि याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. म्हणून नक्कीच तुम्ही महाभारत आणि रामायणातून सर्व काही शिकलं पाहिजे. अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. संकट खूप जवळ सुद्धा येत नाहीत. बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि एवढीच प्रार्थना मी मनापासून करेल आणि स्वामींना सांगेल की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहा आणि त्यांच्या सर्व प्रार्थना या मनापासून पूर्ण करा. आणि स्वामी आपल्याला तसेच सांगत आहेत की बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवत चला, मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच मनापासून पूर्ण करेल. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा, बस मला एवढेच हवे आहे. आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच मी तुमच्या पाठीशी आहे, एवढं मी तुम्हाला वचन देतो, असे स्वामी म्हणतात. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं, जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि सत्कार आहे. एवढंच आपण आयुष्यात शिकलं पाहिजे आणि कमवलं पाहिजे. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नसते. त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते. फक्त तुम्ही विश्वास असायला हवा आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण आपल्याविषयी नक्कीच चांगले बोलणारे कमी असतात.
मग वाईट बोलणाऱ्यांकडे त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. एवढाच गुरुमंत्र तुम्ही हाती घेतला पाहिजे. आणि हा मंत्र तुम्ही हाती घेतला तर नक्कीच तुम्ही जीवनात सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. एवढं मात्र खरं आहे. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला नक्कीच वेळ लागत नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणीही असो वा नसो. एवढं खरं आहे. एक लक्षात घ्या, जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं. कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वास गमावून नक्कीच बसत असतो आणि तो परत कधी विश्वास ठेवत नसतो. स्वामी श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधानी ठेवा. आम्हाला फक्त एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला. आणि जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ना, ती कडू वाटत असली ना तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते. म्हणून अशा व्यक्तींच्या नक्कीच तुम्ही सोबत राहिले पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहून तुमच्याही चांगले दिवस नक्कीच येतील. मातीतला ओलावा जसं झाडांनी मूळ पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नाती जपून ठेवतो. आणि म्हणून प्रत्येकासंगे प्रेमाने बोला आणि प्रेमाने हसत चला. विश्वास ठेव, समोर उभ्या असलेल्या संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. म्हणून तुम्ही मनावर संयम ठेवा आणि मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचा विजय राहिल्याशिवाय आणि झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी नक्कीच स्वामी शाश्वती देत आहेत. आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, नक्कीच मनावर तुम्ही विजय मिळवा. विजय तुमचाच होईल. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या जोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे आणि ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते आणि ते टिकून राहत असते. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीनं परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. आणि नक्कीच आपण कोणाला धोका दिला असेल तर नक्कीच आम्हाला ते फेडावं लागेल. आणि ते कर्म कोणालाही चुकत नाही, ते प्रत्येकाला फेडावेच लागते, एवढं निश्चित आहे. कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला ते शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. म्हणून पहिले आपल्यावर स्वतःवर बोलून बघा, नंतर तुम्ही दुसऱ्याला बोलायला शिका. उगाचे भीतोसी भय हे पळू दे, असे स्वामी म्हणत आहेत. जवळ उभी स्वामी ही मोठी शक्ती गळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे त्या स्वामींचा बाळ. म्हणून तू कशाला कशाचं टेन्शन घेतो आणि तुझ्या संकटात आम्ही स्वतः उभे आहेत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले व्हा आणि पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख कधीच होऊ नका. म्हणून एक लक्षात घ्या, व्यक्तीने जर विश्वासघात केला तर परत त्याच्यावर विश्वास कधीच ठेवू नका, कारण तो परत तुमचा विश्वासघात करू शकतो. स्वामींनी कधी मानलं नाही जातीभेद, धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचे कर्म श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, स्वामी त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि त्यालाच स्वामी आपल्या पदरात घेत असतात. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल आपल्याला चांगल्या जीवनाचा. एवढं मात्र निश्चित आहे, वेळ लागेल पण सर्व ठीक होईल. आपल्याला पाहिजे तेच मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नक्कीच नाही. काळजी नको, तुझ्या सोबत मी आहे आणि मी तुझ्या सोबतच राहील, असे स्वामी बोधवचन देत आहेत. तुम्ही देवाची किती भक्ती करता ना, हे कधीच महत्वाचं नसतं मित्रांनो. एक लक्षात घ्या, तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काही उपयोगाची नसते. आणि त्यामुळे देवाच्या देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा. देव नक्कीच तुमचा प्रसन्न होईल आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल.
आणि चांगलं तुमच्यासोबत होईल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो आणि आपल्या मनाचा विजय नक्कीच होतो. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे हे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला जवळ घेतो. एवढं लक्षात घ्या, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि मग तुम्ही नक्कीच संकटाचा सामना केला पाहिजे. सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावत येतो. म्हणून नक्कीच तुम्ही माणसं ओळखायला शिका आणि माणसं जपायला शिका. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तुम्ही जीवन जगायचं, चांगलं करायचंय. आणि ते जीवन जगत असताना तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, जीवन जगत असताना आपण आकर्षणाचा नियम हा लक्षात ठेवला पाहिजे. आणि तो लक्षात असेल तर नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळवायला सोपं जाईल. हा नियम केवळ तुम्हाला कळला नाही म्हणून काही तुम्ही तो नाकारू शकत नाही. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं विजेचं कार्य कसे होते हे समजत नाही तरी तुम्ही त्याचे फायदे, सुखसोयींचा आनंद घेताच. मग मला नाही माहीत विजेचं कार्य कशा पद्धतीने चालतं, ते पण मला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही विजेवर माणसांसाठी जेवण बनवू शकता आणि माणूसही बनवू शकता आणि घडवू शकता. खूपदा असं घडतं की हे महान रहस्य समजल्यानंतर लोकांना आपल्यापाशी किती नकारात्मक विचार आहेत याचीच भीती वाटू लागते. आणि अशा लोकांनी एकाच गोष्टीची जाणीव असू द्यावी की एक सकारात्मक विचार हा नकारात्मक विचारांच्या शतपटीनं अधिक सामर्थ्यवान असतो. आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. आणि हे समजल्यानंतर मात्र लोकांची चिंता खूप कमी होत असते. तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी खूपशा नकारात्मक विचारांची प्रवृत्तीची गरज असते आणि हे सहजासहजी घडत नाही. मात्र तुम्ही सातत्यानं आणि खूप काळ नकारात्मक विचार मनात घोळवले ठेवले तर नक्कीच ते अस्तित्व धारण करतात आणि तुमच्या जीवनात दृश्य होतात. आणि जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात याची जर काळजी करीत बसलात तर मग यामुळे तुम्ही आणखी चिंतायुक्त विचारांना आकर्षित कराल आणि एवढेच नव्हे तर नकारात्मक विचार अनेक पटीनं वाढवून ठेवाल. म्हणून आता ताबडतोब एक निर्णय घ्या की तुम्ही फक्त शुभ आणि सकारात्मक विचारच मनात आणत राहाल. आणि या क्षणी ब्रह्मांडात तुमची घोषणा घुमू दे की तुमची सर्व शुभ विचार हेच अत्यंत शक्तिशाली आहेत आणि नकारात्मक विचार दुर्बल आहेत. खरोखरच ही ईश्वराची कृपा समजा की नकारात्मक विचार मनात आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळामध्ये जावं लागतो आणि ते ताबडतोब दृश्य रूप धारण करत नाही. असं झालं असतं तर मात्र लगेच मोठी मुश्किल झाली असती आणि आपण अडचणीत सापडलो असतो. पण विचारांनी अस्तित्व धारण करण्यासाठी जो वेळ लागतो याचाच आपल्याला फायदा होतो. आणि तुम्हाला खरंच नेमकं काय हवं आहे याचा पुनर्विचार करण्यासाठी, नव्या विचारांची निवड करण्यासाठी उसंत मिळते. तुमचं जीवन नव्यानं निर्माण करण्याची सारी शक्ती तुमच्यापाशीच आहे. कारण अगदी या क्षणही तुम्ही काहीतरी विचार करत आहात. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील आणि ते अस्तित्वात येणं तुमच्यासाठी लाभदायक नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलू शकता आणि तुमच्या आधीचे विचार तुम्ही सकारात्मक अशा शुभ विचारांनी पुसून टाकू शकता. मनातील विचाराला अस्तित्व येईपर्यंत जो वेळ लागतो त्याला लाभ घ्या आणि तुम्ही तुमचे नवे शुद्ध विचार मनात जाणीवपूर्वक आणून वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित नक्कीच करू शकता. तुम्ही तुमच्या विचारांबाबत जागरूक बना आणि आपले विचार सावधपणे निवडा आणि या सगळ्या प्रक्रियेची मस्त मजा अनुभवा. कारण आता तुम्हीच तुमच्या जीवनाचे सम्राट आहात आणि उत्कृष्ट कामगिरी करत आहात आणि कारागीर आहात. आता तुम्हीच तुमच्या जीवनाचे, जीवनचरित्राचे मायकेल एंजल आहात आणि जीवनाला मूर्त रूप देणारे शिल्पकार आता तुम्ही स्वतःच आहात. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका. आणि नक्कीच तुम्हाला यात तेच तुम्हाला सर्व काही मी सांगणार आहे. मग नित्य नियमितपणे ध्यान साधना करा. जोपर्यंत मी रहस्याचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मला खरोखरच जाणीव नव्हती की ध्यान साधना किती सामर्थ्यशाली आहे. आणि ध्यान साधनेमुळं मन शांती मिळते आणि विचारांवर नियंत्रण ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नव चैतन्य प्राप्त होतो. एक महत्त्वाची आणि चांगली खबर म्हणजे ध्यान साधनेसाठी तुम्ही तासनतास खर्च करण्याची अजिबात गरज नाही. दिनचर्येला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 3 ते 10 मिनिटं पुरते. एवढ्यानं सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नियंत्रित करता येण्याची शक्ती अविश्वसनीयरित्या प्राप्त होईल. आणि तुमच्या विचारांबाबत जागरूक राहता यावं म्हणून तुम्ही असाही संकल्प करू शकता,
मी माझ्या विचारांचा स्वामी आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा आणि या विचारांवर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हा. आणि याचं जसं जसं मनानं चिंतन कराल तसतसे आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही खरोखरच तसे बनाल आणि तुमच्या जीवनाचे सूत्रधार व्हाल. आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं आहे ज्यामुळे तुम्ही स्वतंत्र स्वतःचं भव्य दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रकटीकरण करू शकता. आणि अशा विशाल आत्मप्रकटीकरणाची शक्यता भव्य दिव्य आत्मप्रकटीकरण या फ्रिक्वेन्सीवर आधीच अस्तित्वात असते. आणि ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचं आहे, काय करायचं आहे, काय हवं आहे आणि फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमची स्वप्न साकार नक्कीच होतील, जीवनात उतरतील. आता रहस्य सारांश आहे. आकर्षणाचा नियम हे जीवनातील महान रहस्य आहे आणि आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणून जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट विचार मनात आणता तेव्हा त्यांसारख्या अनेक अन्य विचारांना स्वतःकडे आकर्षित करता. आणि विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. विचार स्वरूपात पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगम स्रोताकडे परत येते आणि मग तो उगम स्रोत तुम्ही स्वतः आहात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टावर आहात आणि तुमच्या विचारांनी तुम्ही ती गोष्ट फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता. आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलायची असेल तर विचारांमध्ये बदल घडवून आणून फ्रिक्वेन्सी बदला. तुमचे सध्याचे विचार तुमचं भविष्यातील जीवन घडीत असतात आणि ज्या गोष्टीचा तुम्ही सर्वाधिक विचार करता किंवा ज्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करता तेच गोष्ट तुमच्या जीवनात दृश्य होते. आणि तुमच्या विचारांनाच जीवनात अस्तित्व येत असतं. तुमचे विचारच वस्तू बनत असतात. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आता रहस्य सोपं झालं आहे. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचे काही नियम आहेत. आणि उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण धरूया. जेव्हा तुम्ही एखाद्या इमारतीवरून पडता तेव्हा तुम्ही खालीच येणार. तुम्ही सज्जन आहात की दुर्जन यामुळे काही फरक पडत नाही, तुम्ही जमिनीवरच पडणार. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे आणि हा गुरुत्वाकर्षणाचा नियमा इतका निष्पक्ष आणि सर्वव्यापी आहे. तो अचूक आणि अत्यंत काटेकोरपणे कार्यरत होतो. या क्षणी तुमच्या सभोवताली जीवनात जे जे काही आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच आकर्षित केली आहे. आणि यामध्ये त्या गोष्टींची अंतर्भूत आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही दुःखी आहात किंवा तक्रार करत आहात. हे मी जे बोलतो आहे ते ऐकणं तुम्हाला फारसं आवडणार नाही याची मला जाणीव आहे. आणि तुम्ही लगेच म्हणाल की त्या कार ॲक्सिडेंटला आकर्षित नव्हतं केलं. मग मी त्या मला खूप त्रासदायक ठरलेल्या गिरायकाला तर मुद्दामून आकर्षित केलं नव्हतं. मी कर्जाचा डोंगर आपणहून आकर्षित केला नव्हता. पण तरी तुमच्या नजरेला नजर भिडवून मी हेच म्हणेन की हे सर्व तुम्हीच आकर्षित केलं. हा सिद्धांत पचविणं खरोखरच जड आहे. परंतु एकदा का हा सिद्धांत तुम्ही स्वीकारलात की तुमचं जीवन आमूलाग्र बदलून जाईल. जेव्हा लोक रहस्याचा हा भाग प्रथमच ऐकतात तेव्हा त्यांना इतिहासातील अशा घटना आठवतात ज्यामध्ये खूप लोक एकदम मृत्युमुखी पडले होते. त्यांना एक गोष्ट समजणं कळणं अवघड होतं की इतके सगळे लोक एकाच वेळी त्याच विशिष्ट घटनेला कसे काय आकर्षित करू शकतात. परंतु आकर्षणाच्या नियमानुसार खरोखरच ते सर्वजण त्या विशिष्ट घटनेच्या फ्रिक्वेन्सीवरच राहिलेले असणार. आणि याचा अर्थ असा होतो नव्हे की त्यांच्या मनात त्याच विशिष्ट अपघाताचा विचार आला, परंतु निश्चितच त्यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि त्या अपघाताच्या घटनेची फ्रिक्वेन्सी यांचा कुठेतरी मेळ जुळून आला असावा. जर एखाद्या व्यक्तीला सतत असंच वाटतच राहिलं की ती चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि तीच बाह्य परिस्थितीवर कोणतंही नियंत्रण नाही, तर भीती, दुर्बलता, वियोग, ताटातूट अशा सततच्या विचारांनी ती व्यक्ती अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी असणं आकर्षित असतेच. मग तुम्ही आत्ता या क्षणी निर्णय घेऊ शकता. तुम्हाला खरोखरच असं निश्चितपणे वाटतं का की तुमच्या जीवनात वाईट घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात आणि हे सर्व केवळ दैवाधीन आहे? आणि तुम्हाला खरोखरच असं वाटतं का तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही? की तुम्हाला असा विश्वास वाटतो आणि हे जाणून घेण्याची इच्छा आहे की तुमचं नशीब हे तुमच्याच हाती आहे आणि तुमच्या जीवनात सर्व चांगल्याच गोष्टी घडू शकतात, कारण तुम्ही अशा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याबाबत विचार करत आहात. तुम्हाला निवड करायला वाव आहे आणि तुम्ही ठरवाल, निवड कराल, तेच विचार तुमचे जीवनानुभव बनून प्रत्यक्षात साकारतील. आणि तुम्ही सततच्या विचारांनी आमंत्रित करीत नाही, फरमावित नाही, बोलवित नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण बेफिकरपणे
अजाणताना जीवनातील घटनांचा आकर्षित करत असतात आणि आपल्याला असंच वाटत असतं की यावर आपलं काहीच नियंत्रण नाही आणि आपल्या विचार आणि भावनांना आपण स्वच्छंद सोडलेलं असतं आणि म्हणूनच नकळत आपण अनेक गोष्टी आकर्षित करतो. कोणीही व्यक्ती जाणून बुजून नको असलेल्या गोष्टी आकर्षित करणारही नाही. आता रहस्य समजल्यानंतर मात्र या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्हाला सहज कळेल की काही घटना तुमच्या किंवा इतरांच्या आयुष्यात का घडल्या असाव्यात. केवळ आपल्या विचारांनी महान सृजनात्मक रचनात्मक शक्तीची जाणीव नसल्यामुळंच हे घडत असतं. आणि एवढंच खरं आहे, तुम्ही हे सर्व प्रथमच ऐकता किंवा कदाचित तुम्हाला वाटेल, अरे बापरे, म्हणजे आपल्या मनातील विचारांवर सतत नियंत्रण ठेवत राहायचं फारच अवघड काम आहे. सुरुवातीला हे असं वाटतं खरं, पण त्यात फार गंमत आहे. मजा म्हणजे रहस्य अंमलात आणण्यासाठी बरेच शॉर्टकट आहेत. तुम्हाला त्यातील कोणता शॉर्टकट सोपा वाटतो ते फक्त पहा आणि पुढे तुम्ही ऐकत राहा, म्हणजे कळतील हे शॉर्टकट आणि त्यातील तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी पडेल असा निवडा आणि की झालं मग तुम्ही त्यावर काम करत राहा. आता मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांचे नियंत्रण करणं केवळ अशक्य आहे आणि संशोधकांचं असं म्हणणं आहे की आपल्या मनात प्रतिदिन सुमारे 60,000 विचार येतात आणि या सर्व 60,000 विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आपण किती दमून थकून जाऊ कल्पना करा. सुदैवाने यासाठी एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या भावना. आणि आपल्या भावना आपल्याला सांगतील की आपण कोणत्या विचारात गुंतलोय. आता भावना निश्चितच खूप महत्त्वाच्या असतात. जीवनाला आपल्याला हवा तसा आकार देण्यात कामात या भावना खूप मदत करतात आणि जीवन निर्मितीची हत्याराचं म्हणा ना, मग तुमच्या मनातील विचार हेच प्रत्येकाच्या घटनेचं मूळ कारण आहे आणि बाकी जे जे तुम्ही पाहता अनुभवता ते फक्त परिणाम आहेत आणि यामध्ये आपल्या भावनांचाही अंतर्भाव आहेच. आणि या सर्व गोष्टींमागील कारण तुमचे विचारच आहेत. भावना ही खरोखरच माणसाला मिळालेली दैव देणगी आहे आणि अतर्क्य आणि अद्भुत भावनांमुळेच आपल्याला कळतं आपण काय विचार करतो आहोत ते. तुमच्या भावना तुम्हाला ताबडतोब सांगतात तुम्ही काय विचार करता आहात ते. असा एखादा प्रसंग आठवून पहा जेव्हा एखादी बातमी वाईट ऐकून तुमच्या भावना हेलावल्या होत्या आणि एकदम तुमच्या पोटात खड्डा पडला होता, कलकलन होतं आणि याचाच अर्थ तुमच्या भावना या मनातील विचार दर्शवणाऱ्या सिग्नल सारखं काम करतात आणि तुम्हाला ताबडतोब संदेश मिळतो मनात कोणते विचार चालले आहेत याबद्दल. आणि स्वतःच्या भावना ओळखायला शिका. भावनिक संकेतांची जाण असू द्या आणि कारण तुमच्या मनातील विचार ताबडतोब कळण्यासाठी हाच एक दूरत मार्ग आहे आणि एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्याजवळ 2 प्रकारच्या भावना असतात, चांगल्या भावना आणि वाईट भावना, आणि यातील फरक तर तुम्ही नक्कीच जाणता. चांगल्या भावनांमुळे तुम्हाला छान वाटतं आणि वाईट भावनांचा त्रास होतो. औदासीन, राग, सूड, संताप, अपराधीपणा अशा भावनांमुळे तुम्हाला सामर्थ्याची जाणीव होत नाही आणि उलट शक्तिहीनता आणि दुबळेपणाची जाणीव होते. या असतात वाईट भावना. इतर कुणीही तुम्हाला सांगू शकत नाही की एखाद्या क्षणी तुम्हाला बरं वाटतंय की वाईट, हे फक्त तुम्हाला समजू शकता आणि आपल्या भावना नेमक्या कशा आहेत हे नक्की कळत असेल. नसेल तर स्वतःला विचारा मला कसं वाटतंय आणि दिवसभरात मधून मधून थांबवून स्वतःला प्रश्न वारंवार विचारायला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या भावनांची उत्तम जाण येऊ लागेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी बरं आणि वाईट वाटू शकत नाही आणि मनात शुभ विचार आहेत आणि तुम्हाला त्रास होतो आहे आणि वाईट वाटतंय असं होऊच शकत नाही, कारण यामुळे नियमभंग होतो. कारण तुमच्या विचारांमुळेच तुमच्या भावना निर्माण होतात आणि जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मनात असे विचार आहेत जे त्रासदायक भावना निर्माण करत आहेत आणि तुमचे विचारच तुम्ही प्रक्षेपित करता ते फ्रिक्वेन्सी ठरवतात आणि तुमच्या भावना तुम्हाला सांगतात की तुम्ही या क्षणी कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. जेव्हा तुम्हाला वाईट वाटतं असं तेव्हा तुम्ही आणखी वाईट गोष्टी स्वतःकडे आकर्षित करण्याचा वाईट वाटतं असतं तेव्हा करतात आणि त्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही असतात. मग आकर्षणाच्या नियमानुसार प्रतिक्रिया होईल की तुमच्या जीवनात आणखी वाईट गोष्टी आणल्या जातील आणि तुम्हाला अधिकच दुःख होईल. तुम्ही दुःखी आहात आणि मनातील विचार बदलण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच नाहीत तर अर्थातच तुम्ही असं म्हणण्यातच की माझ्या जीवनात अशा परिस्थिती, प्रसंग, व्यक्ती येवत ज्यामुळे मला वाईट वाटेल, येऊ देत असे प्रसंग. मग तुम्ही असंच म्हणत राहाल आणि मग तसे प्रसंग तुमच्या जीवनात येतील. आणि या गोष्टींचा दुसरा पैलू हाच की आपल्या चांगल्या भावनाही असतातच, पण ते येतात तेव्हा तुम्हाला लगेच कळतं. कारण अशा भावनांमुळे आपल्याला छान वाटतं, आनंद, उत्साह, कृतज्ञता, प्रेम. कल्पना करा की तुम्ही फक्त याच सकारात्मक भावना रोज अनुभवत आहात आणि जेव्हा तुमच्या मनात चांगल्या भावनांचा महोत्सव साजरा होतो तेव्हा आणखी चांगल्या भावना, चांगल्या गोष्टी
तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता आणि ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल, सुख समाधान मिळेल. हे सर्व खरोखरच किती साधं सोपं सरळ आहे पहा. मी सध्या आता कोणत्या गोष्टी आकर्षित करीत आहे सांगा. तुम्हाला आता कसं वाटतंय, छान वाटतंय, मग छान, हे चालू ठेवा. आनंदी असणं, त्याच वेळी मनात नकारात्मक विचार बाळगणं केवळ अशक्य आहे. आणि तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर तो निश्चितच तुमच्या मनातील चांगल्या विचारांमुळेच आहे असं पहा. तुम्हाला जे काही हवं ते सर्व तुम्ही मिळवू शकता आणि अगदी सर्व काही अमर्यादित. पण यासाठी एक अट जरूर आहे. तुम्ही आनंदात असायला हवं, शुभ विचार मनात ठेवायला हवेत. हे सकारात्मक सुखाचे, यशस्वीतेचे विचार म्हणजेच तुम्हाला जे हवं तेच नाही ना. मग हा नियम खरं तर एक परिपूर्ण नियम आहे. आणि जर तुम्ही सकारात्मक भावना अनुभवत असाल, आनंदात असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छांना अनुरूप असा भविष्यकाळ घडवित आहात. जर तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तर तुम्हाला वाईट वाटत असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छांना प्रतिकूल असा भविष्यकाळ घडवित आहात. आणि आकर्षणाचा नियम प्रतिदिन, प्रत्येक क्षण कार्यरत असतो. आणि जो जो विचार आपल्या मनात येतो आणि जी जी भावना आपण अनुभवतो त्यांनीच आपलं भविष्य घडत राहतं. तुम्ही जेव्हा चिंता किंवा भय यांनी ग्रासलेले असता, तेव्हा नक्कीच तुम्ही दिवसभर आणखी भय आणि चिंता स्वतःच्या जीवनात खेचत असता. जेव्हा तुम्ही आनंदात असता, तेव्हा अर्थात शुभ विचार तुमच्या मनात असतो. म्हणजेच तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुम्ही शक्तिशाली फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत आहात, आणि जी तुमच्या जीवनात आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करते आणि तुम्हाला अधिक आनंद होतो. जेव्हा तुम्ही मजेत आनंदात सुखत असता, सकारात्मकता भावना अनुभवत असता, तेव्हा त्या क्षणांना पकडून ठेवा आणि या क्षणांचा पुन्हा प्रत्यय घ्या आणि एक क्षण पुन्हा पुन्हा अनुभवा आणि सकारात्मक भावना जाणीवपूर्वक अनुभवा. म्हणजेच तुम्ही अत्यंत सामर्थ्यानं तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकाल. आणि आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू. असं तर नाही ना की ब्रह्मांड तुमच्या भावनांच्या माध्यमातून तुमच्या विचारांची विषयी तुम्हाला संकेत देत आहे. मग आपल्या भावना आपल्या सतत या गोष्टीबाबत सूचना देत राहतात की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, मग आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही. लक्षात ठेवा, आपलेच विचार प्रत्येक गोष्टीचं प्राथमिक कारण आहेत. म्हणूनच तुम्ही एखादा विशिष्ट विचार जेव्हा सातत्यानं मनात आणता राहता, तेव्हा तो तात्काळ ब्रह्मांडात पोहोचतो आणि हा विचार एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टींशी संलग्न होतो आणि काही क्षणातच भावनांच्या स्वरूपात त्या फ्रिक्वेन्सीचा आलेख नक्कीच तुमच्या लक्षात येतो आणि मग तुम्ही त्यानुसार कार्य करतात आणि तुम्हाला ते मिळत असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या भावना म्हणजे वैश्विक शक्तींनी तुमच्याशी साधलेला संपर्क असतो आणि ज्यामुळे तुम्हाला कळतं की आता तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. म्हणजेच आपल्या भावना हा एक प्रकारचा फ्रिक्वेन्सी फीडबॅक मॅक्झिमम आहे. आणि मग जेव्हा तुमच्या भावना चांगल्या असतात, सकारात्मक भावना तुम्ही अनुभवत असता, तेव्हा वैश्विक शक्ती तुम्हाला सूचित करीत असतात की तुमच्या मनात शुभ विचार आहेत. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं, तुमच्या भावना नकारात्मक असतात, तेव्हा त्याचा अर्थ वैश्विक शक्ती तुम्हाला सूचना देत आहेत की तुम्ही चुकीचा वाईट अतिहाकार विचार करीत आहात. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं, त्यावेळी वैश्विक शक्तीकडून संदेश येतो, जणू ताकीद दिली जाते, आगाऊ सूचना मिळते, धोका, खबरदार राहा, ताबडतोब विचार बदलून टाका, नकारात्मक फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित होत आहे आणि फ्रिक्वेन्सी बदला आणि प्रकटीकरणाची तयारी सुरू झाली आहे, धोका, खबरदार राहा, असं तुम्हाला वाटतं. यापुढे तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल, त्यावेळी या वैश्विक स्तरावरून आलेल्या सूचनांकडे काळजीपूर्वक तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. आणि लक्षात घ्या की तुम्ही त्यावेळी नकारात्मक फ्रिक्वेन्सीवर आहात आणि तुमचं भलं होण्याच्या मार्गात आपण म्हणून अडथळे निर्माण करत आहात. आणि ताबडतोब आपले विचार बदलून टाका आणि एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी विचार करा. आणि ज्यावेळी तुम्हाला बरं वाटू लागेल आणि चांगल्या सकारात्मक भावना तुम्ही अनुभवू लागाल, तेव्हा समजा की आता तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलून नव्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचलात आणि ब्रह्मांडानं शुभ भावना पाठवून या गोष्टीला पुष्टी दिलेली आहे. तुम्हाला नेमकं तेच मिळतं आहे जे तुमच्या मनात आहे आणि ज्याविषयी तुम्ही विचार करत आहात, त्यापेक्षाही जे भावनिक दृष्ट्या अनुभवत आहात ते. म्हणूनच त्याच 5 घटकांनी आणि पुनरावृत्ती होत राहते. मग सकाळी उठताना पायाच्या अंगठ्याला ठेच लागते आणि मग दिवसभर अशाच प्रकारच्या घटना घडत राहतात. त्या व्यक्तीला या गोष्टीची जरा सुद्धा कल्पना नसते की आपल्या भावनांमध्ये थोडासा बदल करून आपण आपला संपूर्ण दिवस नव्हे, आयुष्यही बदलू शकतो. जेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होते, तेव्हा तुम्ही सुखद भावना अनुभवता. आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला तुमचा मूड बदलण्याची संधी देत नाही, तोपर्यंत आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही तशाच प्रकारच्या सुखद चांगल्या गोष्टी, परिस्थिती, घटना, व्यक्ती आकर्षित करीत राहाल. आणि ज्यामुळे तुमच्या मनात सतत सुखद भावनांचं कायम राहतील. आणि आपल्यापैकी प्रत्येकानंच
याचा अनुभव घेतलेला आहे की एखाद्या दिवशी एका पाठोपाठ एका सर्वच गोष्टी बिघडत जातात. तुम्हाला जाणीव असो वा नसो, पण ही चेन रिॲक्शन किंवा घटना साखळी फक्त एका विचारानं सुरू झाली होती आणि एका नकारात्मक विचारानं अनेक नकारात्मक विचार आकर्षित केले आणि ते फ्रिक्वेन्सीज दृढ झाली आणि खरोखरच काहीतरी बिघडून गेलं. आणि आता या बिघडलेल्या गोष्टीमुळं ज्या नकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या आणि त्यांनी आणखी तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित केल्या, ही साखळी सुरूच राहिली. आणि जोपर्यंत तुम्ही उन्मेखून हेतू पुरस्तर आपले विचार बदलून स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून दूर केलं नाही, मग आपण आपले विचार आपल्याला हवा असलेल्या गोष्टींच्या दिशेने वळवू शकतो. विचार बदलण्यात तुम्ही यशस्वी झालात की नाही याची खात्री तुम्हाला तुमच्या भावनांवरून पटेल. आणि तुमच्या भावना सकारात्मक झाल्या, सुखद झाल्या, याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी बदलली आणि आता आकर्षणाचा नियम या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार कार्यरत होईल आणि नवी सुखद चित्र तुमच्या जीवनात साकार होतील. असा तुम्ही तुमच्या भावनांना फायदा उठू शकता आणि सकारात्मक भावनांचा हेतू उपयोग करून घेऊन तुम्हाला जे हवं आहे ते सहज मिळवू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींविषयींच्या विचारांना प्रबळ भावनांची जोड द्या आणि सशक्त फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावनांचा उपयोग करून घेऊ शकता आणि तुम्ही जे नाही ते तुमच्या मनात पटलं ते तुम्ही मागू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही आता या क्षणापासून स्वास्थ्याचा, आरोग्याचा जाणीवपूर्वक अनुभव घेण्यास सुरुवात करा. तुम्हाला समृद्धीची जाणीव होऊ दे आणि तुमच्या सभोवताली प्रेम भरून राहिलं आहे असं तुम्हाला वाटू दे. भले या गोष्टी सध्या तुमच्या जीवनात नसू देत, तरी जाणीवपूर्वक सकारात्मक भावना असल्यामुळे आणि अनुभवल्यामुळे वैश्विक शक्तीचा तुमच्या मनात गुंजन होत राहणाऱ्या तुमच्या नव्या जीवनसंगीताशी मेळ साधला जाईल आणि तुम्ही जे आत्ता मनात भावनिक स्तरावर अनुभवतात ते तुमच्या जीवनात आपोआप अवतरेल. सांगा तर मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आणि काही क्षण विचार करा, तुमच्या भावना कोणत्या आहेत? जर तुमच्या भावना तुम्हाला हव्या तितक्या चांगल्या नसतील तर मुद्दामून प्रयत्नपूर्वक स्वतःची मनस्थिती उंचण्या आणि मनशक्तीने तुम्ही नक्कीच भावनिक स्तरावर अशी झेप घेऊ शकता. आणि हे करण्याचा एक साधा सोपा मार्ग म्हणजे डोळे बंद करा आणि तुमच्या मनातील भावनावर लक्ष केंद्रित करा आणि मिनिटभर मन भरून हसा. तुमचे विचार आणि भावनाच तुमच्या जीवन घडवत असतात. हे नेहमी असंच घडतं आणि असंच होत राहणार आहे. खात्रीपूर्वक सांगतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम जितका खरा तितकाच आकर्षणाचा नियम खरा. त्यात कधीच कोणतीही चूक होत नाही. असं तर कधी झाल्यात तुम्ही ऐकलं पाहिलं नाही की अमुक एके दिवशी गुरुत्वाकर्षणाचा नियम डुकराच्या पिलांना लागू व्हायचा राहिला आणि म्हणून ती उडायला लागली. त्याचप्रमाणे आकर्षणाच्या नियमाला कधीच कोणताही अपवाद नसतो. तुमच्या जीवनात एखादी विशिष्ट गोष्ट आहे याचा अर्थ तुम्ही ती सततच्या प्रबळ विचाराने आकर्षित केली आहे आणि आकर्षणाचा नियम हा नेहमीच अत्यंत काटेकोरपणे लागू होतो. हे सगळं पचविणं अवघड आहे, पण एकदा का तुम्ही या नियमांचा स्वीकार केला की त्याचा प्रभाव जबरदस्त असतो. आणि या नाण्यांची दुसरी बाजू अशी की आत्तापर्यंत नकारात्मक विचारांमुळं जे काही तुमच्या जीवनात चुकीचं अथवा वाईट घडलं आहे ते आता नव्या जाणीवांमुळं बदलून टाकणं शक्य आहे. आणि तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलण्याची शक्ती तुमच्यापाशी आहे, कारण विचारांची निवड तुम्हीच करता आणि भावना बदलणंही तुमच्याच हाती असतं. एवढं लक्षात घ्या. जीवन मार्गावर पुढे जात असताना तुमचं जग तुम्हीच निर्माण करत असता आणि तुम्ही जे जग बनवत असता, म्हणून तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असे आपण म्हणत असतो. सकारात्मक भावना, सुखद जाणीवा अनुभवणं, चांगलं वाटणं हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या सकारात्मक भावना संकेत म्हणून ब्रह्मांडात पसरतात आणि स्वतःकडे आपल्या समान गोष्टी आकर्षित करतात. म्हणूनच तुम्हाला जितक्या अधिक सुखद जाणीव होतील तितक्याच अधिक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील आणि या गोष्टींमुळे तुम्हाला अधिक चांगलं वाटू लागेल आणि मग तुम्ही भावनिक स्तरावर उंच जाऊ लागाल. जर तुम्हाला उदास, निराश वाटत असेल तर तुम्हाला माहिती आहे का की या भावना तुम्ही क्षणात बदलू शकता. एखादं मस्त गाणं लावा किंवा चक्क तुम्ही स्वतः गाऊ लागा आणि यामुळे तुमच्या मनोभावना बदलतील आणि मनस्थिती बदलेल. किंवा एखाद्या सुंदर गोष्टीविषयी विचार करा आणि एखादा हसरं गुटगुटीत बाळ मनोचक्षूंनी पहा किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता अशा व्यक्तींचा चेहरा नजरेसमोर आणा आणि अशा छान गोष्टींवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा आणि फक्त एकच विचार सोडून इतर सर्व विचार झटकून टाका. मी खात्रीपूर्वक सांगतो, यामुळे तुम्हाला नक्कीच खूप मस्त वाटू लागेल आणि तुमच्याजवळ अशा मनोभाव परिवर्तकाची यादीच तयार करा. आणि मनोभाव परिवर्तक म्हणजे अशा गोष्टी ज्या क्षणात तुमच्या भावना बदलू शकतात आणि पूर्वायुष्यातील सुखद आठवणी, निसर्गचित्र, कृती
आणि कुणी प्रिय व्यक्ती, तुमचं आवडतं संगीत, एकदा गमतीदार प्रसंग, असं काहीही. आता जेव्हा तुम्ही संतापला असाल, वैतागला असाल, निराश झाला असाल किंवा उदास झाला असाल, त्यावेळी ही मनोभाव परिवर्तनाची यादी वाचा आणि त्यातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. वेळेप्रसंगी वेगवेगळ्या गोष्टी उपयोगी पडतात, म्हणून या यादींपैकी एकाचा उपयोग झाला नाही तर दुसरी वापरा. आणि तुमची फ्रिक्वेन्सी आणि मनस्थिती बदलण्याची फक्त 1-2 मिनिटं पुरतात आणि नक्कीच तुमचं ते बदलतं. लक्षात घ्या, प्रेम महत्तम भावना आहे आणि तत्वज्ञानी वक्ता, लेखक, समृद्धी मानवीय क्षमता कार्यक्रमांचा निर्माता आहे. आणि जेम्स रे यांनी म्हटलेलं आहे की चांगल्या भावना अनुभवण्याचा सिद्धांत हा तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांनाही लागू होतो. भाव परितरक म्हणून हे पाळीव प्राणी अत्यंत आश्चर्यजनक काम करतात. पाळीव प्राणी तुम्हाला उच्चतम अशा भावनिक स्थितीत नेऊ शकतात. जेव्हा घरातील पाळीव प्राण्याविषयी तुमच्या मनात प्रेम उचंबून येतं, तेव्हा या प्रेममय मनस्थितीमुळं तुम्ही विश्वातील प्रेम, चांगुलपणा, अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करता. आणि केवळ मोठी देणगी आहे. विचार आणि प्रेम यांचा संयोगच आकर्षणाच्या नियमाला अमर्यादित सामर्थ्य बहाल करतो. अखिल विश्वात प्रेमाच्या शक्ती इतकी महान दुसरी कोणती शक्ती नाही. प्रेम भावना ही सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे आणि जी तुम्ही प्रक्षेपित करू शकता. तुमचा प्रत्येक विचार जर तुम्ही प्रेमानं लपेटून टाकला, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बिनशर्त प्रेम करू लागलात, तर खरोखरच तुमच्या जीवनाचा कायापालट होऊन जाईल. आणि खरं सांगायचं तर अनेक महान विचारवंत तत्त्वज्ञांनी आकर्षणाच्या नियमांच्या संदर्भात बोलताना त्याला प्रेमाचा नियम म्हणून संबोधलं होतं. का? ते आपोआप कळेल. थोडा विचार करून पहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार मनात आणता, तेव्हा ते वाईट विचार तुमच्या जीवनात साकारलेले आढळून नक्कीच येत असतात. वाईट चिंतून इतर कुणालाही तुम्ही अपाय करू शकत नाही. आता अपाय होतो तो तुम्हाला स्वतःला. तुम्ही तर सतत प्रेममय विचारांनी स्वतःचं मन भरून टाकलं तर सांगा कुणाचा फायदा होतो? तुमचाच. म्हणून जर तुमची प्रमुख भावनात्मक अवस्था प्रेम हीच असेल, तर तुमच्या बाबतीत आकर्षणाचा नियम सर्वाधिक सामर्थ्याने कार्यरत होत राहील. कारण तुम्ही उच्चतम फ्रिक्वेन्सीवर असता आणि तुम्ही जितकं अधिक प्रेम अनुभवाल आणि प्रक्षेपित कराल, तितकंच अधिक सामर्थ्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आणि जो सिद्धांत विचारांना वस्तूंशी जोडतो आणि त्या योग्य मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवता येण्याची जबरदस्त शक्ती देतो, तो आहे आकर्षणाचा नियम. आणि हा एक शाश्वत आणि आधारभूत सिद्धांत आहे, जो प्रत्येक वस्तू, तत्वज्ञान, धर्मशास्त्र या सर्वांमध्ये अंतर्भूत आहे. आणि या प्रेमाच्या नियमाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. भावना ही इच्छा आहे आणि इच्छा प्रेम होय. आणि भावना इच्छेनुरूप असतात आणि प्रत्येकाची मूलभूत इच्छा प्रेम हीच असते. एवढं लक्षात घ्या. प्रेमाने भरलेले विचार हे सर्वस्वी अजेय अजिंक्य बनतात. जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना समजून घेण्यात आणि त्यांच्यावर खरोखर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा तुम्ही आपलं जीवन किती सुंदर साकारू शकता. ते यातच खरं स्वातंत्र्य दडलंय आणि हेच तुमचं खरं सामर्थ्य होय. आता मार्शी शिंपवानं मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याचं एक वचन या संदर्भात सांगितलं. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा एक प्रश्न जरूर विचारावा, हे विश्व मैत्रीपूर्ण आहे का? मग आकर्षणाचा नियम समजून घेतल्यानंतर या प्रश्नाचं फक्त एक आणि एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे होय, हे विश्व मैत्रीपूर्ण आहे. का? कारण जेव्हा तुम्ही असं उत्तर देता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला तसाच अनुभव येणार. आणि आइन्स्टाईननं हा सशक्त प्रश्न यासाठी विचारला कारण ते रहस्य जाणत होते आणि त्यांना माहीत होते की या प्रश्नामुळे तुम्ही विचार प्रवृत्त व्हाल आणि योग्य तेच आवश्यक त्याचीच निवड करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. आणि फक्त एक प्रश्न विचारून त्यांनी आपल्या विचारातील बनण्याची केवढी मोठी सुसंधी दिली. आणि मग तुम्ही आइन्स्टाईनचा हेतू आणखी पुढे नेऊन एक दृढ घोषणा करू शकता. आणि हे ब्रह्मांड भव्य आहे. ब्रह्मांड सर्व चांगल्या गोष्टी माझ्याकडे आणत आहे आणि अखिल विश्व मला साथ देत आहे. प्रत्येक कार्यात मला मदत करत आहे आणि माझ्या सर्व गरजा वैश्विक शक्तीकडून ताबडतोब पुरवल्या जात आहेत. आणि लक्षात घ्या की हे विश्व मैत्रीपूर्ण आहे आणि मी रहस्य जाणून घेतलं असे जॅक कॅनफिल्ड म्हणत आहेत आणि शिकून घेतलं आणि माझ्या जीवनात ते उपयोग आणू लागलो. तेव्हापासून जादूच झाली. माझं जीवन बदलून गेलं आणि लोक ज्यांची स्वप्न पाहतात तसे मी रोज उपभोगतो आहे. आणि मी $45 लाख महालात राहतो आणि माझी पत्नी इतकी चांगली आहे की तिच्यावरून जीव वळवून टाकावा. आणि मी सुट्टीत मौज मजा करण्यासाठी जगातील उत्तम सौंदर्य स्थळी जातो आणि मी पर्यावरण केलं आहे. आणि मी शोधयंत्रांचा, सफारी यंत्रांचा अनुभव घेतला आहे आणि हे सर्व घडू शकलं आणि आजही घडतंय
याचे एकच कारण म्हणजे मी रहस्याविषयी जाणून घेतलं आणि प्रत्यक्ष जीवनात अंमलात कसं आणायचं हेही मला कळत गेलं. आणि मग नक्कीच ते तुम्हाला मिळत जाईल आणि मलाही मिळत गेलं. नक्कीच घ्या. एकच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा तुम्ही या गोष्टीविषयी बोलतात आणि या गोष्टीविषयी विचार करतात तसं तुमच्यासोबत नक्कीच घडत जातं आणि नक्कीच तुमच्यासोबत होत असतं. आणि मित्रांनो, स्वामींचा अनुभव तुम्हाला प्रत्येक वेळेस येईलच आणि तो अनुभव आल्यावर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजून जातील. आणि म्हणून स्वामींच्यावर पूर्ण निष्ठा आणि पूर्ण विश्वास ठेवून आपण जीवन जगताना भरपूर अनुभव घेऊ शकतो आणि स्वामी आपल्याला त्याप्रमाणे अनुभव देतीलही. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची सेवा ही निर्मळ मनाने करायची आणि भक्तिभावाने आपण त्यांची पूजा करायची. नक्कीच ते आपल्याला फळ देतील आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभवही मिळतील. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.